ती आई नात्याने या सगळ्यांची आई होती, पण ती या कुटुंबाची ढाल होती. ती नातवंडांसाठी सुद्धा आई झाली, ती पोटच्या लेकरांसाठी आई झालीच, यात नवल नाही. वेळ आली तर ती आई नातवंडांसाठी सुद्धा आई झाली. आई आई असते बरं. आईनं निरोप घेतला आणि ही पाचही लेकरं, बाप गेल्यानंतर परकी झालेली पाचही लेकरं आई गेल्यानंतर पोरकी झाली. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. शरण एका जनार्दन, ऐसे असता भय कवन. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आत्मरूप गणेशु केली आस्मरण, सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या जयांचे केली स्मरण, सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियाता. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला, घेतलेला, उच्चारलेला अभंग शांतीब्रह्म नाथबाबांचा आहे. प्रस्तुत अभंग पैठणच्या श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. संत एकनाथ महाराज आजच्या या प्रस्तुत अभंगातून संसारी जीवानं नेमकं संसारात राहावं कसं, हा मोलाचा उपदेश प्रस्तुत अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तुत अभंगातून नाथबाबा माणसानं जीवन जगत असताना या संसारात नेमकं राहायचं कसं हे सांगतात. संसारात राहायचं कसं हा उपदेश प्रस्तुत अभंगातून नाथबाबांनी केलाय. अभंगाचं विवेचन करण्यापूर्वी, अभंगाला अर्थबद्ध करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. आजच्या या कार्यक्रमाचं निमित्त आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा आधार, या परिवाराचा आधारवड, या परिवाराचा कणा. वैकुंठवासी म्हणा, स्वर्गवासी म्हणा, कैलासवासी म्हणा, कोणताही शब्द वापरा, सुलोचना खशाबा घाडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुलाबाई खशाबा घाडगे, आपण ज्यांना आई म्हणायचो आणि अख्खं गाव ज्यांना काकू म्हणायचं, त्या काकूंनी गेल्या एका वर्षापूर्वी आपला देह ठेवला. एका वर्षापूर्वी ती आई, या घरातला आधार निघून गेल्या आणि त्यांच्या जाण्यानं आजची तिथी पुनीत झाली. त्यांच्या पश्चात त्यांचे 4 चिरंजीव आदरणीय मधुकर दादा, विजय दादा, विलास दादा, मोहन दादा आणि
श्रीमती शशिकलाताई ही पाचही लेकरं आहेत आणि या पाचही लेकरांच्या मनात विचार आला की आपल्या आईच्या पश्चात आईच्या पुण्यतिथीला नामयज्ञ सोहळा झाला पाहिजे, कीर्तन महोत्सव झाला पाहिजे आणि या अट्टहासानं आत्ताची ही कीर्तन सेवा विठ्ठल आज त्या पाचवी भावंडांची आई श्रीमती सुलाबाई खशाबा गाडगे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. गेल्या 1 वर्षापूर्वी या आईनं याच तिथीला देह ठेवला आणि त्या आईच्या जाण्यानं आजची तिथी पुनीत झाली. त्या आईचा आज पुण्यस्मरण सोहळा आहे. खरं तर अतिशय मोठं कुटुंब आहे. त्या आईचा म्हणजे श्रीमती सुलाबाईंचा त्या आजींचे पती 1991 ला गेले. 91 पासून आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळत असताना ती आई नात्याने या सगळ्यांची आई होती, पण ती या कुटुंबाची ढाल होती. ती नातवंडांसाठी सुद्धा आई झाली, ती पोटच्या लेकरांसाठी आई झालीच, यात नवल नाही. वेळ आली तर ती आई नातवंडांसाठी सुद्धा आई झाली. या कुटुंबाची ढाल होती, अतिशय प्रेमळ स्वभाव. सगळ्यांना एकत्र राहावं, सगळ्यांनी एकत्र गुण्या गोविंदानं नांदावं हे त्या आईचं स्वप्न. काबाड कष्ट आयुष्यभर इतकं केलं, जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि इतका छान प्रपंच थाटला. 4 लेकरं व्यवस्थित सुखात आहेत, एक कन्या आहे तीही व्यवस्थित सुखात आहे. आणि अशा वेळेला या आजीनं या जगाचा निरोप घेतला. या लेकरांच्या आयुष्यातनं आईनं निरोप घेतला. आई आई असते बरं. आईनं निरोप घेतला आणि ही 5ही लेकरं, बाप गेल्यानंतर परकी झालेली 5ही लेकरं आई गेल्यानंतर पोरकी झाली. आता यांच्या आयुष्यात पुन्हा आई नाही, परत तुम्हाला आई बघायला मिळणार नाही. पण आपली आई गेल्यानंतर कीर्तन महोत्सव झाला पाहिजे, कीर्तनाचं नियोजन नामयज्ञ झाला पाहिजे, या उदात्त हेतून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. जरा या माईकचा इको कमी करा, आवाज स्पष्ट येऊ द्या फक्त. छान. तेव्हा या 5ही भावंडांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. कारण आताच्या या पिढीमध्ये आई वडिलांना सांभाळायला या पिढीला वेळ नाही. आताच्या लोकांना आई वडील जड झालेत. आता आई वडील सांभाळणं म्हणजे ओझं वाटतंय, ते शक्य नाही. म्हणूनच तर काय वृद्धाश्रम आलेत या मातीत. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, ज्या मातीमध्ये आईला देवता मानलं जातं, वडिलांना देवता मानलं जातं, या मातीत वृद्धाश्रम आलेत. कारण आताच्या लेकरांना आई वडील जड वाटायला लागलेत. पण या लेकरांनी आई जिवंतपणी सांभाळलीच. पण या आईचं एक विशेष आहे बरं लोखंडे महाराज. विशेष असं आहे, काबाड कष्ट करत असताना, आयुष्याचं ओझं वाहत असताना या सुलाबाई आजी आहेत ना, त्यांच्या एकदा चेहऱ्याकडे बघा, सगळ्यांनी आवर्जून बघा. चेहरा किती प्रसन्न वाटतोय, हसरा चेहरा आहे, नाकाची दांडी सरळ आहे. असं म्हणतात नाक सरळ असावं समाजात. इतकी नाकाची सरळ दांडी आहे. जशी नाकाची सरळ दांडी आहे तसं नाकासमोर चालणाऱ्या या आजींनी या कुटुंबात वेगळ्या वेगळ्या, मी त्यांचे बद्दल माहिती नाही सांगायला आलो, पण एक सांगतो, मरावे परी कीर्ती रूपी उरा. आज आजींबद्दल बोलताना ज्याला ज्याला विचारलं त्या प्रत्येकानं डोळ्यात अश्रू आणले. तीच पावते आजींच्या जगण्याची. विठ्ठल त्या आजी आपल्या लेकाच्या संसारात लागेल ती मदत केली, शेतीत कष्ट केलं. ज्या वेळेला ज्या लेकाची पडती बाजू दिसतेय ना, त्या बाजूनं आजी भक्कमपणे उभी राहिली. प्रसंगी त्या नातवांची आई झाली. 19 परतुंड आहेत. इतका मोठा प्रपंच आहे. इतका मोठा प्रपंच थाटणं सोपं नाही. नवरा बायको दोघंच राहत्यात तरी ती म्हणतात कसं भागवायचं. इतका मोठा प्रपंच मॅनेज केलाय, हे सगळी तडजोड केली आहे. खरं त्या आईच्या ऋणातून आज आपण उतराही होऊ शकत नाही. आणि या लेकरांनी आईसाठी केलंय तरी काय. आई 3 दिवसच फक्त जाग्यावर होती. आयुष्यभर आईनं काबाड कष्ट केलं या कुटुंबासाठी, पण या कुटुंबाला संधी नाही दिली सेवेची. कधी स्वतःची सेवा करून नाही घेतली, कधी हातपाय दाबून नाहीत घेतले. शेवटच्या 3 दिवसातच काय पाण्याचा तांब्या भरून दिला असेल तितकीच सेवा. इतकं कणखर नेतृत्व आज निघून या कुटुंबातनं गेल्यानंतर
खरं तर या कुटुंबाला इतकी मोठी कधीही भरून न निघणारी पोकळी आता भरून निघणार नाही. हे दुःख पचवण्यासारखंच नाही, कारण आई आई असते. ज्याला जी नाती नसतात त्याला त्या नात्याची जास्त किंमत करते. असो, आताच्या मुलांना आई सांभाळायला वेळ नाही, मी सांगत होतो. वास्तवातली एक घटना सांगून अभंगाकडे प्रवृत्त होतो. माझ्या परिचयाचे अतिशय जवळचे एक सर आहेत, प्राध्यापक, रिटायर म्हणून झाले. रिटायर प्राध्यापक आहेत, कराड सारख्या शहरात राहतात, स्वतःचा फ्लॅट आहे, 2 मुलं आहेत, एक रिलायन्सला कामाला आहे, एक IT जॉबला आहे. दोन्ही मुलं, दोन्ही सुना नोकरीला आहेत. ते पुण्यामध्ये राहतात, सर कराडमध्ये राहतात. एक दिवस बाजारला म्हणून घरातनं बाहेर निघाले. स्टँडवरती पोचले, फोन आला, सर तुमच्या बायकोला चक्कर आली. स्टँडवरनं सर माघारी यायला निघाले, धावत पळत घराजवळ आले. तोपर्यंत आजूबाजूच्या माणसांनी त्या सरांच्या मंडळीला रिक्षात ठेवलं होतं, रिक्षात बसवलं होतं, दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं जरा सिरियस केस आहे, आत्ताच्या आत्ता मोठ्या हॉस्पिटलला कुठल्या तरी हलवलं पाहिजे. सरांनी क्षणाचाही विलंब नाही केला. ऐका, घडलेली घटना आहे. क्षणाचाही विलंब नाही केला. पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये नेले. वाकडच्या त्या मोठ्या ब्रिजच्या उजव्या बाजूला एक मोठं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये आपल्या बायकोला ऍडमिट केलं. डॉक्टरांना सांगितलं लगेच चेकअप करा, लागेल तितका खर्च करायला तयार आहे, पण माझी बायको वाचली पाहिजे. सर त्या डॉक्टरांना सांगत होते. डॉक्टरांनी सगळं चेकअप केलं. आता दुपारचे 3 वाजले होते. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करण्यासाठी 8 लाखाचा खर्च आहे. 4 लाख डिपॉझिट भरायचे आहेत, 4 लाख ऑपरेशन झाल्यानंतर द्यायचे आहेत. आणि लक्षात ठेवा, ऑपरेशन करून तुमची बायको वाचेलच की नाही सांगता येत नाही. ठीक आहे, डॉक्टरांना सांगत होते सर लगेच ऑपरेशनला घ्या, माझी बायको वाचली पाहिजे, माझी अर्धांगिनी वाचली पाहिजे. तेवढ्यात दोन्ही पोरं, दोन्ही सुना तिथं आले होते. सरांनी सगळं सांगितलं. पोरं म्हणली ठीक आहे बाबा ठीक आहे, आपण करूयात ऑपरेशन, पण एक ऐका ना, आता 4 वाजायला आलेत, सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही, माझा फ्लॅट जवळच आहे, इथं आपण जाऊया आणि तुम्ही 2 घास खा, आपण पैसे गोळा करू. दोन्ही मुलं, दोन्ही सुना आणि सर थोरल्या मुलाच्या फ्लॅटवरती गेले. सरांना जेवायला वाढलं. पहिला घास मोडला आणि त्या पहिल्या घासाकडे बघत बघत सरांना बायकोची आठवण झाली. अर्धांगिनी आहे, कसं विसरतील सर? आपली स्वतःची बायको, जिनं आयुष्यभर आपल्याला साथ दिली, ती जन्म मृत्यूच्या दारात झुंज देतीये. सर कसे जेवायला बसतील? सरांनी लगेच हातातला घास तसाच ठेवला, तोंडात सुद्धा नाही घातला. थोरल्या पोराकडे बघितलं, सांगितलं बाळा तुझी आई आजारी आहे रे, जगेल का मरेल अशी अवस्था झाली आहे तिची. 4 लाखातले माझ्याकडे 2-3 लाख असतील, बाकीचे तुम्ही घाला 8 लाखातले आणि आईचा तुमचं ऑपरेशन करू. थोरल्या पोराने सांगायला सुरुवात केली. ऐका मायबाप, थोरलं पोरग म्हणतंय बाबा घातले असते हो पैसे, घालायला काय हरकत नाही, पण आई म्हणजे शेवटी पिकलेलं पानच आहे ना हो, एक ना एक दिवस गळून जाणार आहे. सरांचे हात असा कापायला लागला. सर विचार करायला लागले, काय बाळा बोलतोयस? हो बाबा, आई म्हणजे पिकलेलं पान आहे, एक ना एक दिवस गळून जाणार आहे आणि मी पैसे द्यायला काय हरकतच नाही, पण तुम्ही ज्या फ्लॅटमध्ये बसलाय तो फ्लॅट नुकताच खरेदी केलाय, त्याचा हप्ता आहे, नवीन गाडी घेतलीये, त्याचा हप्ता बायकोच्या पगारातनं कट होतोय, मी काय पैसे देऊ शकत नाही. सरांच्या दोन्ही डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. सर सांगायला लागलेले का खरं बोलतोयस रे, आई म्हणजे पिकलेलं पान आहे, एक ना एक दिवस गळून जाणार आहे, पण सांग ना काय नाही केलं आईनं तुझ्याकडं, तुझ्यासाठी काय नाही केलं? धाकट्या पोराकडे नजर टाकली. तो म्हणाला बाबा दादा म्हणतोय ते खरं आहे, आई म्हणजे पिकलेलं पान आहे, एक ना एक दिवस गळून जाणार आहे, वास्तवातली घटना आहे का? धाकट्या पोरानंही सांगितलं मीही काही घेऊ शकत नाही, माझं नवीन फ्लॅटचं प्लॅन चाललाय, माझी मुलगी MBBS ला आहे, तिला डोनेशन भरावं लागतं, माझ्याकडेही पैसे नाहीत. सरांनी हातात घेतलेला घास परत ताटात टाकला आणि सर डबडबल्या डोळ्यानं पोरांना सांगायला लागले, बाबा ए बाळा तू म्हणतोयस ते खरं आहे, आई पिकलेलं पान आहे, पण काय नाही रे केलं आईनं तुझ्यासाठी, आयुष्यभर मला साथ दिली, मी नोकरी करत असताना सगळा प्रपंच सांभाळला, तुझ्यासाठी काय नाही रे केलं, रक्ताचं दूध करून तुला 9 महिने 9 दिवस उदरात वाढवून रक्ताचं दूध पाजलं, तू म्हणतोयस खुशाल आई म्हणजे पिकलेलं पान आहे, सांग ना काय नाही आईनं केलं तुला? मी नोकरीला निघालो तो सगळा संबंध प्रपंच आईनं सांभाळला, माझं सगळं असल नसल ते कुटुंबाचं सगळं तिनं बघितलं आणि खुशाल तुम्ही पैशाला नाही म्हणता. सरांनी न जेवता तिथून बाहेर पडले, गावाकडे आले, मित्राकडनं पैसे घेतले. दुसऱ्या दिवशी सर त्या हॉस्पिटलमध्ये परत आले.
8 लाख रुपये सगळे घेऊन आले होते. हॉस्पिटलमधल्या त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टरच्या समोर 8 लाख रुपये ठेवले. काही चेक होते, काही नोटांचे बंडल होते. आणि डॉक्टरांना ते सर सांगत होते, सर डॉक्टर क्षणाचाही विलंब नका करू, माझी बायको वाचली पाहिजे, लगेच ऑपरेशनला घ्या, माझी बायको वाचली पाहिजे. डॉक्टर खुर्चीवरनं उठले, सरांजवळ आले आणि सांगितलं, सर तुम्ही आणलेल्या पैशांचा काहीही उपयोग नाही. अहो डॉक्टर वेळ नका घालवू, माझी बायको वाचली पाहिजे, लगेच हे 8 लाख रुपये आत्ता घ्या आणि माझी बायकोला वाचवा. डॉक्टर साहेब त्या सरांच्या जवळ आले, दोन्ही खांदे धरले आणि सांगितलं, सर मी काय म्हणतोय लक्षात येतंय का, या पैशांचा काहीच उपयोग नाही, तुमची बायको गेली, तुमची बायको देवाघरी गेली. जसं डॉक्टरांनी ते शब्द ऐकले, जसं त्या सरांनी हे शब्द ऐकले, सर ताडकन उभे राहिले, टाचावळ केल्या आणि बायको ज्या ICUच्या रूममध्ये ॲडमिट होती त्या रूममध्ये एकदा डोकावलं, एकदा त्या सरांच्या चेहऱ्याकडे बघितलं, पटकन खाली त्या खुर्चीत बसले, आणखीन एकदा त्या रूमकडे बघायला मान इकडं केली आणि जी मान खाली टाकली ती परत नाही मानवर केली. ऐका मायबाप, घडलेली वास्तवातली घटना आहे. माझ्या आयुष्यातला तो अंत्यसंस्कार मी कधीच विसरणार नाही. ज्या वेळेला त्या कृष्णेच्या तीरावरती एका बाजूला बायकोचं प्रेत जळत होतं, एका बाजूला आईचं प्रेत जळत होतं, एका बाजूला बापाचं प्रेत जळत होतं. दोन्ही प्रेत धडा 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 जळत असताना माझी नजर त्या दोन्ही लेकांकडे सुनांकडे गेली. त्यावेळेला ते टाचा घासून रडत होते. त्यावेळेला नाथ बाबांचे शब्द नाही रे नाही कुणाचे कोणी, 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 नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, नाही रे नाही कुणाचे कोणी, 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 कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे. वास्तवातली घटना तुमच्या समोर मांडली. तेव्हा आताच्या पोरांना आई वडील सांभाळायला वेळ नाही, त्रास वाटतो, कष्ट वाटतात. पण एक लक्षात ठेवा, ज्यांनी आपल्याला वाढवलंय, ज्यांनी आपल्याला उभं केलंय, ज्यांनी आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, त्यांना सांभाळण्यात कसली आली आहे लाज विठ्ठल. झालं.